नमस्कार, मी प्रशांत कदम. अमेरिका इराण युद्धाला बरोबर 14 दिवस झाल्यानंतर गेल्या 12 तासामध्ये दोन गोष्टी अशा घडलेल्या आहेत की ज्या या युद्धामध्ये पहिल्यांदाच होताना दिसत आहेत. इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजताबा खामेनी यांचा पहिला संदेश काल प्रसारित झाला. 8 मार्चला त्यांची या पदावरती निवड झाली. त्याच्यानंतर ते नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. युद्धाच्या या टप्प्यावरती त्यांच्या या संदेशाचा अर्थ काय याच्याबद्दल आपण बोलूच. पण दुसरी जी घटना आहे जी 14 दिवसानंतर पहिल्यांदा घडली ती भारतीयांच्या दृष्टीनं जास्त महत्त्वाची आहे. काल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इराणच्या नेत्यांसोबत पहिल्यांदा बोललेले आहेत 14 दिवस झाल्यानंतर. 28 फेब्रुवारीला ज्यावेळी हा हल्ला झाला त्याच्याबरोबर 2 दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्रायलमध्ये होते. इंडिया इज मदरलँड, इस्रायल इज फादरलँड अशा पद्धतीची विधानं ते करत होते. हल्ला झाला. हल्ल्यामध्ये इराणच्या सर्वोच्च नेत्याचा मृत्यू झाला, अयातुल्ला खामेनींचा. पण त्याच्यानंतर सुद्धा एक साधा शोकसंदेश सुद्धा पंतप्रधान मोदींनी पाठवलेला नव्हता. खरं तर डिप्लोमसीचे जे जनरल एटिकेट्स आहेत ते असं सांगतात की एखाद्या राष्ट्राचे प्रमुख गेल्यानंतर किमान एक सहवेदना, आणि त्यातही इराण तर आपला इतका पूर्वीपासूनचा मित्र आहे, कधी काळचा शेजारी आहे, पण त्याच्याबद्दलचा एक साधा शोकसंदेश सुद्धा आपण पाठवलेला नव्हता. आपण काय केलेलं होतं? आपण या संपूर्ण काळामध्ये इराणनं ज्यांच्यावरती हल्ले केले त्या शेजारी राष्ट्रांच्या प्रमुखांसोबत आपण बोललो. पंतप्रधान मोदींनी पहिलं ट्विट या हल्ल्यानंतरचं हे आपली दुबईच्या प्रमुखांशी आपली फोनवरनं चर्चा झाली आणि त्या हल्ल्याचा निषेध केला. नंतर मग ते सौदी अरेबिया, बहारीन या इतर राष्ट्राच्या प्रमुखांसोबत सुद्धा बोलले. अगदी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासोबत सुद्धा त्यांची या हल्ल्यानंतरची चर्चा झाली आणि त्याच्याबद्दलचं ट्विट त्यांनी केलेलं होतं. पण इराणसोबत मात्र पंतप्रधान मोदींनी आजवर एकही शब्द काढलेला नव्हता, एकदाही चर्चा केलेली नव्हती. पण गेल्या 2 दिवसापासून जेव्हा भारतामध्ये इंधन आणि गॅसचा पुरवठा हे एक प्रमुख मिशन बनलेलं आहे, त्यानंतर मात्र पंतप्रधान मोदींना बहुधा इराणची आठवण आलेली असावी आणि काल त्यांनी अखेर इराणच्या राष्ट्रपतींसोबत चर्चा केलेली आहे. काल रात्री 11:09 पंतप्रधान मोदींचं हे ट्विट आहे ज्याच्यामध्ये ते असं म्हणतात, हॅड अ कॉन्व्हर्सेशन विथ इराणियन प्रेसिडेंट डॉक्टर मसूद झेशकियान टू डिस्कस द सिरियस सिच्युएशन इन द रिजन. शब्द पण कसे आहेत बघा, म्हणजे या ट्विटमध्ये काय लिहिलेलं आहे आणि काय वगळलेलं आहे याची जरी आपण चर्चा केली तरी सुद्धा इराणबद्दलचा आपला दृष्टिकोन जो आहे तो आपल्याला लक्षात येईल. सिरियस सिच्युएशन इन द रिजन एवढंच म्हटलेलं आहे. अटॅक हा शब्द सुद्धा याच्यामध्ये नाही आहे. पुढं ते असं म्हणतात, एक्सप्रेस्ड डीप कन्सर्न ओव्हर द एस्कलेशन ऑफ टेन्शन्स अँड द लॉस ऑफ सिव्हिलियन लाईव्स ॲज वेल ॲज डॅमेज टू सिव्हिलियन इन्फ्रास्ट्रक्चर. इथं सुद्धा किती मोघमपणे म्हटलेलं आहे बघा. इराण हा शब्दसुद्धा नाही आहे. म्हणजे इराणमधल्या हल्ल्यांबद्दल, इराणच्या झालेल्या नुकसानाबद्दल आपण काहीतरी सहवेदना करतोय हे त्यांनी जाणवू पण दिलेलं नाही आहे. म्हणजे इतकी भीती तुम्हाला अमेरिका आणि इस्रायलची का असावी की इथं इराण हा शब्दसुद्धा अख्ख्या या त्यांच्या संदेशामध्ये नाही आहे. सिव्हिलियन प्रॉपर्टी, सिव्हिलियनचं जे डॅमेज झालेलं आहे ते नेमकं कोणाचं, इराणचं झालंय की भारताचं, इस्रायल की अमेरिका, कोणाबद्दल आपण बोलतोय याचा साधा उल्लेख सुद्धा या संदेशामध्ये नाही आहे. पुढं ते असं म्हणतात, सेफ्टी अँड सिक्युरिटी ऑफ इंडियन नॅशनल्स अलॉंग विथ नीड फॉर अनहिंडर्ड ट्रान्झिट ऑफ गुड्स अँड एनर्जी रिमेन इंडियाज टॉप प्रायोरिटीज. इथं खरा उद्देश स्पष्ट होतो की 14 दिवसानंतर तुम्हाला अचानक इराणची आठवण का आली. त्यांच्या राष्ट्रप्रमुखांच्या निधनाबद्दल तुम्ही बोलत नाही. कदाचित तुम्हाला असं वाटलं होतं की पहिल्या 12 तासामध्ये अमेरिका आणि इस्रायलनं खामेनींची हत्या केली आहे, याचा अर्थ राजवट बदलाचं त्यांचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होईल, राजवट आता बदलणारच आहे, तर आपण कशाला चर्चा करायची. अशा भ्रमामध्ये बहुधा पंतप्रधान मोदी होते की काय. त्यांनी 14 दिवस इराणच्या एकाही नेत्यासोबत चर्चा केली नाही आणि काल शेवटी त्यांना या सगळ्या संदर्भातली जाग आलेली आहे, जेव्हा होर्मुझमधून तेल वाहतूक ही आपली प्राथमिक गरज बनलेली आहे. आणि ते त्यांनी इथं उघड केलंय की अनहिंडर्ड ट्रान्झिट ऑफ गुड्स अँड एनर्जी रिमेन इंडियाज टॉप प्रायोरिटी. आणि पुढं ते असं शेवटचं वाक्य म्हणतायत, reiterated India's commitment to peace and stability and urged for dialogue and diplomacy. म्हणजे इथं सुद्धा मोघम शब्द
कुठेही या संपूर्ण संदेशामध्ये खामेनींच्या निधनाबद्दलचा शोक नाही आहे, इराण हा शब्द नाही आहे. म्हणजे इराण बद्दल सहवेदना करताना सुद्धा जणू काय अमेरिका आणि इस्रायल यांना भीती वाटेल किंवा त्यांनी जेवढी मुभा दिलेली आहे तेवढीच गोष्ट आपल्याला करायची आहे, अशा आविर्भावामध्ये ही सहवेदना किंवा हे पहिलं कॉन्व्हर्सेशन झाल्याचं दिसतं आहे. लक्षात घ्या, इराणवरती जे हल्ले झालेले आहेत त्याच्यामध्ये एका शाळेवरती हल्ला झाला आणि 165 शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. जगभरातून या घटनेबद्दल अमेरिकेचा निषेध व्यक्त होतोय. अगदी इटलीसारखा युरोपियन देशसुद्धा या हल्ल्याबद्दल अमेरिकेला काहीतरी सुनावतो. आपण मात्र या हल्ल्याबद्दल सुद्धा काहीही बोललेलो नाही आहोत. आणि होर्मुझमध्ये काय चाललंय? होर्मुझच्या सामुद्रधुनीतून चीनची जहाजं जात आहेत, बांगलादेशची जहाजं जात आहेत. 4 जहाजं किमान 27,000 टनाचं इंधन घेऊन बांगलादेशच्या बंदरावरती पोहोचलेली आहेत. भारतासाठी मात्र ती अजूनही खुली नाही आहे. आणि हीच आपली फसलेली परराष्ट्र नीती आहे का, की जो इराण आपला पूर्वीपासूनचा मित्र आहे, ज्या इराणसोबत आपले सांस्कृतिक संबंध राहिलेले आहेत, त्या इराणसोबत म्हणजे किमान आपण तटस्थता जरी ठेवली असती तरी सुद्धा कदाचित इराणनं जे बांगलादेशसोबत केलं ते आपल्यासोबत केलं असतं. पण आपले पंतप्रधान हे बहुधा अमेरिका आणि इस्रायलच्या इतक्या कह्यामध्ये गेलेले होते आणि त्यांना असं वाटलं की पश्चिम आशियामध्ये अमेरिका सहजपणे हे सगळं युद्ध जिंकेल. अमेरिकेचं लष्करी सामर्थ्य इतकं मोठं आहे याच्याबद्दल त्यांना ठाम विश्वास होता. पण आता 14 दिवसानंतर असं घडतंय की अमेरिका शस्त्रसंधीसाठी आता जणू काही तडफडते आहे. डोनाल्ड ट्रम्प तिकडं स्वतः जाहीर करतायत की युद्धामध्ये आपला विजय झालेला आहे, पण प्रत्यक्षात त्यांना आता हे युद्ध थांबवण्यासाठीची निकड जी आहे ती जास्त जाणवू लागलेली आहे. कारण इराण या सगळ्या युद्धामध्ये पाय रोवून उभा आहे आणि इतके हवाई हल्ले झाल्यानंतर सुद्धा जगाचं नाक दाबण्याची एक नाडी त्यांच्या हातामध्ये आहे, ती आहे होर्मुझची सामुद्रधुनी. आणि या होर्मुझच्या सामुद्रधुनीचा इतका मोठा प्रभाव होणार आहे याची कल्पना अमेरिका आणि इस्रायलला नसावी का? म्हणजे ज्यावेळी आपण इराणवरती हल्ले करू त्याच्यानंतर इराणकडे हा पर्याय असू शकतो, हे या तथाकथित CIA आणि मोसादच्या की ज्यांचा फार मोठा गवगवा आपल्याकडे केला जातो त्यांना याची कल्पना नव्हती का? त्याच्याबद्दलचा काय प्लॅन नेमका आखलेला होता अमेरिकेनं आणि तो किती अयशस्वी झालेला आहे हे आत्ता आपल्याला कळतंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आत्ता असं विधान करतायत, अगदी थोड्या वेळापूर्वीचं विधान आहे, की होर्मुझच्या स्ट्रेटमधून जाण्यासाठी जहाजांनी आणि त्या देशांनी थोडेफार गट्स दाखवावेत. म्हणजे अमेरिका तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे, त्यांना इथून काही वाहतुकीची गरज नाही आहे. त्यांच्या कारणामुळं हे युद्ध सुरू झालेलं आहे. त्यांच्यासोबत जे राष्ट्र उभे आहेत त्यांची सुद्धा तेल वाहतूक याच्यामध्ये बंद आहे. सौदी अरेबिया, बहारीन, UAE अमेरिकेच्या सोबत अमेरिकेला हे सगळे तळ वापरू देत आहेत, पण त्यांना सुद्धा त्यांची जहाजं सुद्धा अमेरिका इथून सुरक्षित काढू शकत नाहीये. सुरुवातीला फार आणला गेला की अमेरिकेचं नाविक दल जे आहे ते होर्मुझच्या स्ट्रेटमध्ये तिथं सुरक्षा पुरवेल, पण ही सगळी जी आहे ती केवळ एक बतावणी ठरली आणि इराण आत्ता तरी या संपूर्ण सामुद्रधुनीमध्ये आपलं वर्चस्व ठेवून आहे. गेल्या काही तासामध्ये जवळपास 18 जहाजं, हा रॉयटर्सच्या बातमीतला आकडा आहे, 18 जहाजं जी आहेत ती या सामुद्रधुनीतून जाताना उद्ध्वस्त झालेली आहेत. आणि त्या अमेरिकेबद्दल, त्या इस्रायलबद्दल आपल्याला इतका विश्वास वाटत होता की या तटस्थ युद्धामध्ये आपण त्यांच्या बाजूला झुकलेलो होतो. जयराम रमेश, काँग्रेसचे प्रवक्ते, पंतप्रधानांच्या या भूमिकेवरती काय ट्विट त्यांनी केलंय ते असं म्हणतायत, ईरान के संवैधानिक प्रमुख अयातुल्लाह खामेनी की 28 फरवरी को अमेरिका और इजराइल द्वारा हत्या कर दी गई। पंतप्रधान मौन है, विदेश मंत्री मौन है, संसद में अब तक शोक प्रस्ताव नहीं रखा गया। भारत ने खाड़ी देशों पर ईरान के हमलों की सही रूप से निंदा की, लेकिन ईरान पर हुए अमेरिकी इजराइल के हमले पर पूरी तरह चुप्पी साध रखी है। मई 2024 में ईरान के राष्ट्रपति इब्राहिम रईसी की एक रहस्यमय हेलिकॉप्टर दुर्घटना में मृत्यू हो गई थी। म्हणजे बघा की त्यावेळी 2024 मध्ये इराणच्या राष्ट्रपतींच्या या मृत्यूनंतर आपल्याकडं 1 दिवसांचा राजकीय शोक ठेवला गेलेला होता आणि त्यावेळी संसदेचं अधिवेशन चालू असताना शोक प्रस्ताव सुद्धा ठेवला गेलेला होता। मग आत्ता आपण इतके का घाबरतोय? आत्ता आपण अमेरिका आणि इस्रायलला नाराज करण्यापासून इतकं का
स्वतःला वाचवतोय, हा प्रश्न इथं आहे. आणि म्हणून आपले पंतप्रधान हे कॉम्प्रोमाइज्ड PM आहेत, असा थेट आरोप जयराम रमेश यांनी केलेला आहे. आणि साहजिक आहे की जर आपण संसदेचं अधिवेशन चालू असताना याच्यामध्ये एक साधा प्रस्ताव आणत नाही या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी, तर अशा आरोपाला नक्कीच जागा उरते. त्यामुळं ही एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मुजतबा खामेनी यांचा पहिला संदेश काल प्रसारित झालेला आहे. आता मुजतबा खामेनी यांची नेमकी प्रकृती कशी आहे याच्याबद्दल बऱ्याच चर्चा चालू आहेत. 56 वर्षांचे मुजतबा हे अयातुल्ला खामेनी यांच्या 6 मुलांपैकी दुसरे पुत्र आहेत आणि त्यांची नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड झाली 8 मार्चला. आत्तापर्यंत ते पब्लिकली समोर आलेले नाही आहेत. आणि कालसुद्धा त्यांचा हा जो संदेश आहे तो त्यांनी स्वतः वाचून दाखवलेला नाही आहे. इराणच्या सरकारी TV वरून तो एका अँकरद्वारा वाचून दाखवला गेला. म्हणजे युद्धाच्या काळामध्ये आपला प्रमुख हा समोर येण्यामध्ये जी एक आश्वासकता असते, त्याच्या स्वतःच्या शब्दांनी जे बळ तिथल्या जनतेला मिळतं ते अशा पद्धतीच्या संदेशामध्ये मिळू शकत नाही. पण तरीसुद्धा त्यांचा हा संदेश महत्त्वाचा आहे. आता जाता जाता अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की अमेरिकेच्या CNN या वृत्तवाहिनीनं इराणमधल्या खामेनींचा हा संदेश जो आहे तो काल त्यांच्या TV वरती थेट प्रसारित केला. CNNला एक खास विजा इराणनं सुद्धा दिलेला होता की त्यांच्या शाळेमध्ये अमेरिकेनं जो बॉम्ब टाकलेला होता त्याच्याबद्दल, मिनाबमध्ये जी घटना घडली त्याच्याबद्दलचं रिपोर्टिंग करण्यासाठी. आणि त्या ग्राउंडवरती येऊन CNNनं जे रिपोर्टिंग केलं त्याच्यातून अमेरिकेचं हे वर्तन कसं चुकीचं आहे याच्याबद्दल संपूर्ण जगभरामध्ये चर्चा झाली. याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे CNN वरती भडकलेले आहेत. CNN वरती नाराजी ते व्यक्त करताना दिसत आहेत. मुद्दाम हे उदाहरण सांगितलं कारण युद्धाच्या काळामध्ये एखादा देश कसं वागतोय याच्यावरती सुद्धा तिथल्या माध्यमांनी लक्ष ठेवायचं असतं आणि ते काम अमेरिकेतली माध्यमं आता या ठिकाणी काही प्रमाणात तरी करतायत. मुजतबा खामेनी यांनी कालच्या त्यांच्या संदेशामध्ये 2-3 गोष्टी म्हटलेल्या आहेत. त्यांनी तर एक स्पष्ट सांगितलेलं आहे की होर्मुजच्या खाडीमध्ये आपली आत्ताची जी रणनीती जी आहे ती कायम असेल. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे हल्ले थांबेपर्यंत होर्मुजची सामुद्रधुनी आपण ओपन होऊ देणार नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरीकडे ज्या पद्धतीनं अमेरिकेनं इराणचं नुकसान केलेलं आहे ते सगळं नुकसान आम्ही भरून काढू. जर त्यांनी आम्हाला ही नुकसान भरपाई दिली नाही तर तेवढ्या अमाऊंटच्या हल्ल्यांमधून आम्ही त्यांचं नुकसान करू, असं सुद्धा मुजतबा म्हणतायत. ते असं पुढेही म्हणतायत, द कंट्रीज इन द रिजन म्हणजे शेजारी राष्ट्रांशी त्यांचा हा संदेश आहे की त्यांच्या शेजाऱ्यांनी हे क्लॅरिफाय करावं की ते नेमके कोणाच्या बाजूनं आहेत आणि त्यांनी अमेरिकेला आपले तळ वापरू देऊ नयेत. जोपर्यंत ते तळ वापरू देतील तोपर्यंत त्यांच्यावरती हल्ले जे आहेत ते होतच राहतील. त्यामुळं हा त्यांचा पहिला संदेश युद्धाच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे गोंधळलेले आहेत. युद्धाच्या उद्दिष्टांबद्दल ते रोज नवीन विधानं करतात. कधी म्हणतात की युद्ध लवकर संपेल, कधी म्हणतात की कदाचित जास्त लांबेल. दुसरीकडे 14 दिवसानंतर इराणचे नवे सर्वोच्च नेते मुजतबा खामेनी मात्र आपल्या उद्दिष्टांच्या बद्दल ठाम आहेत. आणि कालसुद्धा इराणच्या राष्ट्रपतींनी जे 3 पर्याय ठेवलेले होते त्याच्यातला एक पर्याय हा होता की याच्या पुढं भविष्यामध्ये एकही हल्ला होणार नाही याची गॅरंटी द्या, त्याच्यानंतरच आम्ही हे युद्ध थांबवू. म्हणजे युद्ध थांबवण्याची घाई आता इराणला नाही आहे, ती घाई अमेरिका आणि इस्रायलला आहे. इस्रायलला कमी असेल पण अमेरिकेला जास्त आहे. कारण आता त्यांना जाणवतं आहे की काय पद्धतीनं आपण या सगळ्यामध्ये नुकसान करून घेतलेलं आहे. या सगळ्यामध्ये अमेरिकेमध्ये काय चाललं आहे बघा. म्हणजे विश्वास बसत नाही की व्हाईट हाऊसच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून इराण युद्धाबद्दलचा एक व्हिडिओ प्रसारित केला जातो आणि तो व्हिडिओ एखाद्या व्हिडिओ गेमसारखा आहे. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी हा व्हिडिओ पाहिला तेव्हा मला हा व्हाईट हाऊसचा व्हिडिओ आहे असा विश्वासच बसलेला नाही. पण हे घडलेलं आहे. तुम्ही पण बघा काय आहे तो व्हिडिओ. It's
आणि इराणच्या नेत्यांनी या सगळ्यावरती अमेरिकेला उत्तर दिलेलं आहे. ते असं म्हणतायत की युद्ध सुरू करणं सोपं असतं, पण ते असं काही छोट्या छोट्या वक्तव्यांनी आणि छोट्या ट्विट्सनं जिंकता येत नाही. आणि आम्ही तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत तुम्हाला या भयानक चुकीची शिक्षा झाल्याशिवाय आणि तुम्हाला त्याच्याबद्दल पश्चाताप झाल्याशिवाय आम्ही याच्यातनं थांबणार नाही. आणि खरोखर हा पश्चाताप आता अमेरिकेला होणार का? कारण पहिल्या आठवड्यामध्ये जवळपास $13 बिलियन इतका मोठा खर्च अमेरिकेला करावा लागलेला आहे. अगदी थोड्या वेळापूर्वीची बातमी ही पण आहे की अमेरिकेचं CK-135 हे जे एक फ्युएल रिफ्युलिंगसाठी वापरलं जाणारं मोठं विमान आहे, त्या विमानाची सुद्धा दुर्घटना जी आहे ती एका ठिकाणी झालेली आहे. इराकमध्ये त्यांचं एक विमान जे आहे ते पडलेलं आहे. इतकं मोठं विमान आणि त्याच्यामध्ये किमान 6 अमेरिकन सैनिक प्रवास करत होते, कारण हे इंधन भरण्यासाठी वापरलं जाणारं विमान आहे. आणि या घटनेची सुद्धा एक फार मोठी रिॲक्शन अमेरिकेमध्ये येऊ शकते. दुसरीकडे पेंटागॉननं जी माहिती आत्तापर्यंत दिलेली आहे त्याच्यानुसार आत्तापर्यंत 6,000 ठिकाणी इराणवरती हल्ला करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये त्यांचे 90पेक्षा जास्त व्हेसल्स म्हणजे जहाजं डिस्ट्रॉय केलेली आहेत, ज्याच्यामध्ये 60 जहाजं आहेत आणि 30 माइंड लेयर्स उद्ध्वस्त केल्याचा दावा जो आहे तो करण्यात आलेला आहे. त्यामुळं हे युद्धाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये आत्ता घडतं आहे. 2 महत्त्वाच्या घडामोडी गेल्या 12 तासामध्ये घडला, ज्याची आपण चर्चा केली. पंतप्रधान मोदी हे पहिल्यांदाच इराणच्या नेत्यांसोबत बोलताना दिसत आहेत. आपल्याकडं भाजप समर्थकांना गेल्या 14-15 दिवसामध्ये फार असं वाटत होतं की अमेरिका आणि इस्रायल हेच या युद्धामध्ये जिंकणार आहेत आणि त्यामुळं पंतप्रधान मोदींच्या या मौनाचं ते फार समर्थन करत होते. पण काल चर्चा केल्यानंतर मात्र बहुधा त्यांना आता आपली भूमिका बदलावी लागेल. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? तुमच्या सूचना आणि प्रतिक्रियांचं स्वागत आहे. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.